साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन ले मेरी पुकार पवन सुत धीरने पवन सुत धीरने राधा मेरी माँ तो है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. निश्चयाचा महामेरू बहुत जनास आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आइये महाराज विराजिए 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 आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए जिजाऊ कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कोणी विको कमी करा विको कमी कर रे महाराजांचा विको कोणीच नाही का कुठे गेला ते? थांब थांब. काळी बाहेर काळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विभू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर सोपा मानवी देहामध्ये जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकाची वारत करत असताना या मृत्यू लोकाची यात्रा करत असताना जन्माला आल्यानंतर माणसाने जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे धर्माचं काम कसं केलं पाहिजे तुकोबाराय सांगतात. आम्ही जन्माला आलो आणि भगवंताचं जे नाम आहे ते या जगामध्ये पेरलं हे धर्माचं काम आहे. असं धर्माचं काम आम्ही केलं असा सुंदर वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे.
वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: आपल्या या गावामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं कर्तव्य असतं, म्हणून आपल्या या डोणगाव गावामध्ये समस्त ग्रामस्थ डोणगावकर त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. आपल्या गावातील तरुण मंडळी आणि यांच्या सहकार्याने आज उभ्या महाराष्ट्रातच नाही, उभ्या जगभरात माझ्या राजाची जयंती साजरी होतीये. आणि म्हणून आपल्या गावामध्येही गोड असा शिवजन्म उत्सवानिमित्त हा सुंदर असा कीर्तनाचा योग आणि हे कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आपल्या गावातील सगळ्याच तरुण मंडळीमुळे माझ्या वाट्याला आलेला आहे. विठ्ठल मायबापांनो, तसं जर पाहिलं जगाचं निरीक्षण करत असताना आपण पाहतो सगळ संत मांदियाळी किंवा भगवंत किंवा राजे तुम्ही आम्ही वाटून घेतले. लोक म्हणतात हा जातीचा, तो त्या जातीचा, पण मायबापांनो, माझे छत्रपती शिवाजी महाराज असे होऊन गेले ज्यांनी 18 पगड जाती एकत्र आणल्या, 12 बलुतेदार एकत्र आणले. जिथं जात आणि पात हा भेद मांडला गेला नाही, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. जयंती का साजरी करायची? ते राजा होते म्हणून? अजिबात नाही. ते देव होते म्हणून? अजिबात नाही. मायबापांनो, तुम्ही आम्ही स्वाभिमानानं म्हणावं माझे छत्रपती आमचे दैवत होते म्हणून आज ही जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो. बरोबर का नाही? असं म्हणतात ना, तुम्ही ऐकलं असेल, शिवनेरीवर शिवभजन मला हो, शिवनेरीवर शिवभजन मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, शिवजयंती फक्त 19 फेब्रुवारी पुरती मर्यादित नसावी या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही. रोज सकाळी उठल्यानंतर विको पूर्ण कमी करा, बोलताना गाताने विको द्या. रोज सकाळी उठल्यानंतर जसं आपण आपल्या देवतेचं दर्शन घेतो, कुलदैवताचं दर्शन घेतो, आपल्या माता पित्याचं दर्शन घेतो, तसं रोज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. मायबापांनो, त्यांचा इतिहास फक्त ऐकण्यापुरता नाही, त्याचा जीवनामध्ये सुद्धा कधीतरी उपयोग केला पाहिजे. कोण छत्रपती होते आणि कुणाचं नाव आपण घेतो, जीवनामध्ये त्यांनी काय केलं, आज एवढे वर्ष होऊन गेले. 16व्या शतकामध्ये शिवरायांचा जन्म आहे, आज 20वे शतक चालू आहे. इतके वर्ष झाले तरी आजही आम्ही राजांना विसरलो नाही का? तसं जर पाहिलं, घरातली जर एखादी व्यक्ती मृत पावली, आपण किती दिवस लक्षात ठेवतो? डोणगावकर महिला मंडळ किती दिवस? जास्तीत जास्त वर्षभर. एकदा वर्ष श्राद्ध झालं की आपला आणि त्या व्यक्तीचा विसर पडतो का नाही? पडतो. आपोआप ते साहजिक आहे, जे मागून आले ते पुढे चालले, आपोआप त्या व्यक्तीचा विसर पडतो. पण आज एवढे वर्ष होऊन गेले, शतकं उलटली, तरी राजांचा विसर पडला नाही. कारण राजांनी आपलं जीवन या समाजाला दिलं आणि समाजातली जी माणसं आहेत ती आपली जीवन फक्त कुटुंबाला देतात. बरोबर का नाही? असं म्हणतात, माणसाने असं काम केलं पाहिजे, नाव झालं पाहिजे. माणसाने असं काम केलं पाहिजे, नाव झालं पाहिजे, आणि नाव असं झालं पाहिजे, नाव काढलं की काम झालं पाहिजे. बरोबर का नाही? असं माणसाचं जीवन असावं. आपलं जीवन असं आहे, एखाद्याचं जर काम होत असलं ना, आपलं जर नाव काढलं तर त्याचं काम सुद्धा होत नाही. विठ्ठल आपलं
आपलं जीवन या जगाला दिलं मायबापांनो असं म्हणतात. जिजाऊचं पुण्य फळाला आलं आणि जिजाऊचं पुण्य फळाला आल्यानंतर 16व्या शतकामध्ये इसवी सन 1630 मध्ये 19 फेब्रुवारी उजडली आणि त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. असं म्हणतात ना की जिजाऊंचं पुण्य माझ्या जिजाऊची पुण्याई फळाला आली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला वयाच्या 16व्या वर्षी. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपले मुठभर मावळे घेतले. किती होते? आपल्या इतकं तर मित्र नसतात पण, बरोबर का नाही? आपल्या मोबाईलला किती मित्रांचे नंबर आहेत? रात्रीच माझा आणि माझ्या मालकांचा विषय झाला. ते म्हणले माझ्या व्हॉट्सअपला 1000 मित्र आहेत. किती? 1000. काम लागलं तर एकही कामाला येत नाही, बरोबर का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांकडे हजारो मित्र नव्हते मायबापांनो. सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस फक्त मुठभर मावळे होते. आवाज द्यावा तरी सगळे मावळे जमायचे. एक दिवस रायरेश्वराच्या मंदिरामध्ये तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आणखी 2-4 मित्र उभा आहेत. शिवाजी महाराज त्या ठिकाणी आपल्या मित्रांना म्हणतायत का रे, आज माझं तसं चांगलं चालू आहे, तुमचंही चांगलं आहे, पण मला हे जे जीवन आहे हे आवडत नाही. मग दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपलं अस्तित्व उभा करू, आपलं हिंदवी स्वराज्य उभा करू. आणि असं म्हणून त्या ठिकाणी सगळेच मावळे बोलले, राजेसाहेब तुमच्या अंतःकरणात जे आहे ते बोलून टाका. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावळ्यांसमोर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवंतासमोर प्रार्थना केली, देवा आम्हाला साथ दे, आम्हाला हजारो हत्तींचं बळ दे आणि आमच्या तलवारीच्या पातीला धार दे भगवंता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करू. कधी प्रतिज्ञा केली? 16व्या वर्षी. आपलं 16वं वर्ष सगळ्यांना माहिती आहे, कशाला बोलू? 16व्या वर्षामध्ये माझ्या बघा बर का, संतांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भरपूर साम्य आहे. 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर का नाही? आणि 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या ठिकाणी शपथ घेतली आणि काम सुरू झालं. एका माग एक पहिलाच गड जिंकला तोरणा आणि तोरण्यावर मध्ये हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. असं काम सुरू केलं. सगळ्यांना माहिती आहे पुढं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. मित्र सांगायचे बरं का मला तरुण मंडळी, ऐका. शिवाजी महाराजांसोबत अफजल खानाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा जो मावळा होता, त्यांचा जो मित्र होता, त्याचं नाव होतं जीवा महाला, बरोबर ना? जीवाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघालेले आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले. अफजल खानाची आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची भेट झाली. सगळ्यांना ज्ञात आहे अफजल खानाचा सुद्धा एक मित्र त्यांच्या सोबत होता. त्याचा दांडपट्ट्यामध्ये तो अग्रेसर होता. त्याचं नाव होतं सय्यद. आणि तो जो सय्यद होता तो अफजल खानाच्या जवळ होता. शिवाजी महाराज आणि जीवा महाला आतमध्ये प्रवेश करतायत. अफजल खानाने ज्यावेळेस मान दाबली, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघ नख्याने अफजल खानाला धडाधडाच फाडलं. म्हणतात ना, विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शत्रूंना नडून गेला. स्वर्गामध्ये गेल्यावर सुद्धा भगवंताने ज्याला मुजरा केला तो माझा मर्द मराठा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. ज्यावेळेस अफजल खानाला फाडलं त्यावेळेस सय्यद बघतोय की अरे अफजल खान आता जातोय आणि म्हणून आपल्या राजाची त्या ठिकाणी वकिली करावी म्हणून त्याने दांडपट्टा चालवला. दांडपट्टा चालवल्याबरोबर जीवा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने घाई केली आणि जो दांडपट्टा शिवाजी महाराजांवरती पडणार आहे तो दांडपट्टा, तो वार आपल्यावरती घेतला आणि शिवाजी महाराजांना वाचवलं. असा मित्र असावा, बरोबर का नाही? मित्रावरती संकट आलं तर आपला मित्र
असे आहेत, आपल्याला सुख असलं की ते आपल्या पुढं असतात, आपल्याला दुःख असलं की ते आपल्या मागं असतात. बरोबर का नाही? एका कवीने गोड वर्णन केलंय मित्र कसा असावा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा. बघा, सांगून जाईन, पटतंय का तुम्हाला? बघा, समाजाची स्थिती अशी आहे, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जिवंत माणसाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आपले मित्र कसे? तुमचे चांगले आहेत डोणगावचे, तुमचं नाही सांगत, आमच्या शेवगावचं सांगतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत खाली खेचण्याचा प्रयत्न करतात आणि तोच व्यक्ती जर मेला ना त्याला उचलण्यासाठी प्रयत्न करतात. ही धडपड कशासाठी? बघा, मित्र असे कमवा, नाही 100 झाले तरी चालेल, एक मित्र असा असावा. अब्दुलजी कलाम साहेब म्हणतात, 100 पुस्तकं आणि एक मित्र हा सारखा असतो, पण तो मित्र तितका त्या ठिकाणी आपल्याला साथ देणारा असावा. सांगून जाईल असं म्हटलं जातं, लाश को हाथ लगाता है तो नहाता है, लाश को हाथ लगाता है तो नहाता है, पर बेजुबान जीव को मार के खाता है. बरोबर का नाही? समाजाची स्थिती आहे. अंत्यविधीला जर आपण गेलो तर आंघोळ केल्याशिवाय आपण चहा सुद्धा पीत नाही. मला मंडळ पितो का? आणि मांसाहार केल्याशिवाय राहत नाही. बघा बर का, ते हिंदी लेखक म्हणतात, वारे मानव तेरा स्वभाव, वारे मानव तेरा स्वभाव, मैयत में जनाजा आगे और लोग पीछे रहते, बारात में दूल्हा पीछे और लोग आगे चलते हैं, यानी कि खुशी में लोग आगे और दुख में पीछे रहते. ही दुनिया आहे. एखाद्याचं जर अंत्यविधीमध्ये मढ चाललं तर मढ कुठं चालतं हो? तुमच्या डोणगावमध्ये कुठं चालतं? माणसं कुठं चालतात? पाठीमागं. मढ कुठं चालतं? पुढं. आणि वरात जर असली, वरात निघत असेल ना नवरदेव मिळायला, वरात जर असली, नवरदेव कुठं चालतो? डीजेच्या पुढं का मागं? मागं. नाचणारे भक्त कुठं चालतात? पुढं. ही समाजाची रीत आहे. मित्र एकच कमवा आयुष्यामध्ये, पण आपल्याला जर दुःख झालं ना त्याला कळालं पाहिजे आणि त्याला जर दुःख झालं ना आपल्याला कळालं पाहिजे. जसं माझ्या संतांचं आणि भक्ताचं नातं आहे. बघा, जनाबाईला दुःख झालं तर माझ्या भगवंताला कळावं आणि भगवंताला दुःख झालं तर जनाबाईंना कळावं. ही ताकद भक्तीची आहे. सांगून जाईल, कान्होपात्रा नावाची एक संत होऊन गेली. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर असं म्हणतात. कान्होपात्रेने जर पान खाल्लं तर आत लाल झालेला घसा बाहेर दिसायचा, इतकी सुंदर होती. शरीरामधल्या प्रत्येक शिरा तिच्या बाहेर दिसायच्या, इतकी नखशिकांत सुंदर असणारी ती कान्होपात्र भगवंताच्या नामामध्ये दंगून गेली, रंगून गेली. इतकी रंगली, इतकी रंगली, नाचावं देवासाठी, गावं देवासाठी, खावं देवासाठी, सर्वस्व भगवंताला दिलं. आणि बिदरच्या बादशहाला कळालं, पंढरपूरच्या मंदिरामध्ये कुणीतरी मुलगी आहे. राजा होता, पंढरपूर बिदरच्या बादशहाच्या ताब्यात होतं. राजा म्हणला तिला इथं घेऊन या. दूत आले पंढरपूरला. कान्होपात्राला कळालं आपल्याला घेऊन जातील. कान्होपात्रा भगवंताजवळ गेली. भगवंता, माझं शरीर तू आहे, माझं मन तू आहे, माझं तन तू आहे, माझं सर्वस्व तू आहे. भगवंता, आता मला इथं जाऊन देऊ नको. आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाली. माय बापांनो, दृष्टांत माझा संपला. सिद्धांत ऐका. आज जर आपण पंढरपूरला गेलो, अगोदर दर्शन कुणाचं आहे? कान्होपात्रेचं. आणि नंतर दर्शन कुणाचं आहे? भगवंताचं आहे. अगोदर संतांचं दर्शन घ्यावं लागतं, अगोदर भक्ताचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग देवाचं दर्शन घ्यावं लागतं. याच्यासाठी काय करावं लागतं तर कान्होपात्रेने आपलं आयुष्य भगवंताला दिलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. किंवा तुकोबारा जसं म्हणतात ना, आमची वाणी अनावर झाली, तसं कान्होपात्रेची सुद्धा वाणी अनावर झाली होती. म्हणतात ना, एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताला
आला भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी विठ्ठलानंद श्रीहरी हिला दाखवा पंढरी। ही भक्ती कुणी केली? कान्हो पात्रेने। महिला मंडळ, आपणही आपल्या कधीतरी पतीला म्हटलं पाहिजे, धनी रोजच काय सुगी काढायला नेता? खूप थकलो आता, 15-20 दिवस झाले रोज ज्वारी ने आम्ही एवढंच आहे, आता पंढरपूरला घेऊन चला, बरोबर का नाही? जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल ना तर एकदा तरी भगवंताच्या चरणाशी जा असं म्हणतात। आयुष्य भगवंतासाठी दिलेलं आहे हो, पण आपण संसारासाठी वापरलं। आम्ही संसाराचे दास झालो, कधीच भगवंताजवळ आम्ही जात नाही। आपण जर भगवंताजवळ गेलो ना, तो आपल्याला जसं पक्षी तिच्या लेकराची काळजी घेते ना, तसा भगवंत आपली काळजी घेतो। जसे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांची काळजी घ्यायचे ना, तसं भगवंत या भक्ताची काळजी घेतो। माऊली दंडोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत, मग तिही जे जे करावे जे मजही पडले आघावे, जैसे अजात पक्षाचे निजिये पक्षी जिये। गोड शब्द आहेत। माऊली दंडोबा म्हणतात, जसं नवजात पक्षी असावं, छोटस ते पिलू, त्याला खायला प्यायला कोण घालतो? त्याची आई। त्याचं सगळं त्याची आई करते। तसं माऊली म्हणतात, तुम्ही जर भगवंताला हे शरीर अर्पण केलं, हे मन अर्पण केलं ना, तर तो भगवंत तुमची सुद्धा तितकीच काळजी घेईल। म्हणून जीवन जगत असताना मी सांगत होते, संत आणि देव हे जसे मित्र आहेत, तसं शिवाजी महाराजांचे मावळे आणि शिवाजी महाराज होते। मी राजा आहे आणि तू प्रजा आहे, असं कधी शिवाजी महाराजांनी जगाला भासू दिलं नाही। माय बापांनो, तुम्ही तसे आम्ही आयुष्य या जगासाठी दिलं। तुकोबारायांना एक साधा प्रश्न करतो, तुकोबाराया, या मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जन्माला आलो, जगामध्ये जीवन जगत आहे, पण जीवन जगत असताना माणसाने कसं जगलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, धर्माचं पालन करत करत जगावं। अभंगाचं पहिलं चरण, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन करावं। सगळ्यात पहिला अभंगाचा शब्द आहे धर्म। धर्म कशाला म्हणावं? कशाला म्हणावं? धर्मो रक्षिती रक्षितः। कशाला म्हणावं? धर्माचं रक्षण करावं। धर्मच कशाला म्हणतात हे आम्हाला माहिती नाही। मायबापांनो, बाकीच्या व्याख्या सोडून द्या, एक गोष्ट सांगू
माणुसकी हा धर्म आहे आणि मानवता हा सुद्धा धर्म आहे. माणुसकीने जगावं, मानवतेने जगावं. महिला मंडळ, दारामध्ये जर कुणी भिकारी आला ना आणि तुम्हाला जर घोटभर पाणी मागितलं, तुम्हाला जर घासभर भाकर मागितली, तर कधी द्यायला विसरू नका, कारण तो धर्म आहे. आपण दारात जर भिकारी आला आणि उगत तरुण असावा, आपण काय म्हणतो? कष्टाने कमवलंय म्हणतो का नाही? तुला काय झालं काम करायला? फुकट द्यायला काय आम्ही मोकळे आहेत का? म्हणतो का? धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. धर्म जीवाचा संगती, धर्म जीवाचा संगती, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. धर्म जीवाचा संगती, धर्म विना नाही गती, धर्म विना नाही गती. धर्म करा, धर्म करा, धर्म जीवाचा संगती, धर्म करा.